की अडचणीच्या काळात सोनं आणि चांदी विकू, जमीन ही इन्व्हेस्टमेंट आहे की नाही, ही विकताय एवढी मोठी हजारो एकर जमीन, याचा अर्थ काय की सरकारकडे पैसे, आणि धोरणात्मक सरकार पण मान्य करतंय ना. त्यामुळे मला कन्फ्युजिंग असं झालंय की बजेट जेव्हा होतं, आणि कुठल्याही देशाचं राज्याचं, मी काही कुठल्या व्यक्तीबद्दल बोलत नाही, मी सरकारबद्दल बोलते. आता गेले अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या आशीर्वादाने मला दिल्लीला जायची संधी मिळाली, आणि त्याच्यामुळे हे फायनान्स मी ना फायनान्स एक्सपर्ट ना इकॉनॉमिस्ट, पण कानावर पडून अभ्यास करून एवढं तर आपल्याला सगळ्यांनाच कळतं की बजेट जेव्हा होतं त्या बजेटमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मग जर एवढे निधी पैसे बजेटमध्ये अनाऊन्स झाले तर मग ही ज्या फिस्कल डेफिसिट, तुम्हाला आठवत असेल FRBM ऍक्ट अँड फिस्कल डेफिसिट बद्दल मी किती वेळा बोललेले. आता जर FRBM ऍक्टच्या प्रमाणे फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट करायचं असेल तर हे विकावं लागतंय, याचा अर्थ फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट होत नाहीये ना, नाही तर कशाला जमीन विकायला लागली असती. आता तर बजेट झालंय ना महाराष्ट्राचं आणि देशाचं. तुम्ही पुरंदर विमानतळाची तिथे गेलते, तिथे शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे विमानतळाला. मी सातत्याने सगळ्यांना विनंती करते की चर्चा करा लोकांची, शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स द्या. म्हणजे बारामतीला पण एक रस्ता चाललाय, बारामती फलटण, तिथले काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आज 3 वाजता कलेक्टर ऑफिसला येणार आहेत ते. शेतकऱ्यांना विकास हवाय, लोकांना विकास हवाय, विकासाच्या विरोधात आम्ही कोणीही नाही. आमची एवढीच अपेक्षा आहे की थोडा कॉन्फिडन्स द्या लोकांना. आता तुमच्या घराच्या इथे जर एअरपोर्ट होणार असेल तर तुमची अपेक्षा नाही का की सरकारने यावं, तुम्हाला न्याय द्यावा, बाबा काय पैसे देणार, काहीतरी चर्चा तर झाली पाहिजे. रेटून कसं चालेल, आणि हा देश कुणाच्या मनमानीने चालत नाही, संविधानाने चालत. धरणे आंदोलन कधीपर्यंत करणार आणि काय तुमचे खरं तर आता आम्ही उठणार नाही. 1, 2, 3 आणि 4 आम्ही काय उठत नाही जोपर्यंत बनेश्वरच्या रस्त्याची वर्क ऑर्डर किंवा काहीतरी धोरणात्मक निर्णय होत नाही. आम्ही एवढं फार फसलो आम्ही या सरकारकडून, आणि आम्हाला बनेश्वरच्या रस्त्याबद्दल आम्ही खूप वेळा विश्वास ठेवून सहकार्याची भूमिका ठेवली. ते आम्हाला म्हणले रस्त्याचं काम सुरू करतो, बरं चला तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू. असं किती वेळा आमचा आता विश्वासघात झालाय, आणि मी कुठल्या तोंडाने यांना सांगू. आता यांनी मला विश्वास देऊन मला मतदान केलं ना, ते मला काय मागतायत, 1.5 किलोमीटरचा रस्ता करून द्या. स्थानिक आमदार आहेत ना, त्या आमदारांना विचारा बाबा, मला नाही माहिती. ते तो प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. मी दुसऱ्याबद्दल नाही बोलायला आले. मी बनेश्वर ही आमच्या मंदिर आहे, आमच्या सगळ्यांचा श्रद्धेचं स्थान आहे. 1.5 किलोमीटरचा रस्ता करा, एवढीच विनम्र विनंती करायला शांततेच्या मार्गाने आम्ही सगळे इथे बसलेलो आहोत. प्रश्न आहे दुर्दैवी आहे की ज्या शहरांमध्ये करोडो रुपयाची मेट्रो होऊ शकते, करोडो रुपयांचे रस्ते गडकरी साहेबांच्या नेतृत्वात राज्यात नाही देशात होत आहे. गडकरी साहेबांकडे कधी आम्ही कामानी गेलो की गडकरी साहेब कधीच नाही म्हणत नाही. आणि या देशात म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्या टीमच्या पाठपुराव्यामुळे आज एवढा मोठा रस्ते तुम्ही सगळेच बघताय झालेले आहेत. चांदणी चौकातला तो मोठा लिंक झाला असेल, त्याच्यानंतर आपला एवढे मोठे रस्ते सगळेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यात करण्यात आम्हाला सगळ्यांना एक टीम म्हणून यश आलेलं आहे. आणि दुर्दैव आहे की 1.5 किलोमीटरचा रस्ता, हे बनेश्वरचे सगळे आमचे लोक हे आलेत, हे सगळ्यांचं आस्थेचं ठिकाण आहे. गेले 6 महिने आम्ही फॉलोअप करतोय की या रस्त्यावर तुम्ही काहीतरी डागडुजी तरी करा. तर हे दुर्दैवाने सरकार डागडुजी पण करायला तयार नाही. त्यांचं म्हणणं आहे आमचा PMRDAचा मोठा प्लॅन आहे. अरे PMRDAचा 900 कोटी रुपयाचा प्लॅन आहे, तो आमच्या पदरात कधी पडणार? नसरापूरचे चेलाडी फाट्याचे आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक असतील, शिवभक्त असतील, लाखो लोक बनेश्वरला दर्शनाला जातात, शाळांच्या सहली जातात तिथे किती वर्ष, आणि 1.5 किलोमीटरचा रस्ता कितीसाठी? त्याच्यासाठी वणवण आम्ही सगळेच केलोय. म्हणजे कलेक्टर झालं, PMRDA झालं, जिल्हा परिषद झालं, सगळे मंत्रालय झालं, सगळं काय ठेवलं नाही आम्ही सांगत. आणि आम्हाला मागच्या वेळेस त्यांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला ते काम सुरू करून देतो. 1.5 किलोमीटरचा बनेश्वर मंदिराचा, नसरापूर टू बनेश्वर मंदिर एवढा 1.5 किलोमीटरचा रस्त्याला हे सरकार त्या सगळ्या नागरिकांना
केवढं छळतंय काय सांगू तुम्हाला. खरं तर तुम्ही 2 वेळेस आता अडचण पैसे आणि काय अडचण असू शकते. परवानगी तर आपण काहीच मागत नाहीये. आपण फक्त विनम्रपणे विनंती करतोय की मंदिराला जाणारा 1.5 किलोमीटरचा रस्ता त्याच्यात खड्डे आहेत तो नीट करा, एवढीच आमची. आणि आमचं तर एवढं पण म्हणणं आहे आणि यांच्या परवानगीने मी बोलतेय की जर 900 कोटी रुपयाचा तिथे मोठा तुम्ही काय करणार असाल तर आम्ही स्वागत करतो. त्याला 1, 2, 3 वर्ष घ्या, आम्ही समजू शकतो, मोठा निधी आहे. पण 1.5 किलोमीटरचा रस्ता खड्डे तर बुजवा, एवढं तरी करा तुम्ही. हे काय आता जास्त मागणी करतायत का मला सांगा. 2 वेळेस तुम्ही इशारा दिला होता, त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही. तुम्ही एकदा ट्विट केलं, त्याच्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं. अजूनही खरं तर त्याच्यावर तोडगा नाही. दुर्दैव हे दुर्दैव. हे बघा तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे ना, म्हणून तर इथे येऊन बसावं लागतंय आज. त्यांना म्हणजे आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही, कारण का आमच्या सगळ्यांच्या निष्ठेची जागा आहे. आम्ही सगळेच बनेश्वरला रेग्युलरली जातो. आमच्या श्रद्धेचं स्थान आहे ते. आणि आमच्यात फक्त नाहीये, महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. कोण अडकाटी घालतंय असं तुम्हाला वाटतंय? खरं तर हे सगळे कोण अडकाटी घालतंय याच्यामध्ये? ह्याचा प्रश्न तुम्ही प्रशासनाला मला कसं माहिती असेल. जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत, त्यांच्याकडे तुम्ही काय मागणी केली आहे का? दादांची काय संवाद आम्ही झाला का? सरकारकडे मागणी विनम्रपणे आजही करतो, कालही करू आणि करत राहणार शांततेच्या मार्गात. आम्ही प्रशासन म्हणजे कोण? मायबाप सरकार सगळेच येतात त्याच्यात. प्रशासन एक माणूस नसतं, इट्स अ गव्हर्नमेंट. पण काही पवार कुटुंबियांमध्ये पहिले तुम्ही व्यक्ती आहात की तुम्हाला धरणे आंदोलन करावं लागतं एवढ्या नाही, वर्षात. पवार साहेबांनी स्वतः केली, किती आंदोलनं केली आहेत. तुमचा कदाचित जन्म पण झाला नसेल तेव्हा. काही मतदारसंघातील खरं तर तो प्रश्न खूप मोठा गेला. अनेक दिवसापासून तुम्ही पाठपुरावा करतात. म्हणजे की प्रशासन हे करत नाहीये. अर्थातच ना, तुमच्या समोरच डेटा आहे ना. तुम्ही पण रिपोर्टिंग केलंय, मी आंदोलन करते, तुम्ही रिपोर्टिंग करता. आपण एकत्रच पाहिलेलं आहे ना हे सगळं. मी नितीन गडकरी साहेबांचं मी एवढ्यासाठीच कौतुक करते. आणि मी एकटी करत नाही, भारतातले सगळे खासदार नितीनजींचं कौतुक करतात. कारण का गडकरी साहेब पक्ष बघत नाहीत, गडकरी साहेब देशाचं हित बघतात. कुठलाही खासदार हा गडकरी साहेबांकडे गेला, आमची रस्त्याची कामं होतात. आम्ही कंप्लेंट केली तर ब्लॅकलिस्ट पण करतात कॉन्ट्रॅक्टर्स. हे खरं. आणि एवढा मोठा पालखी मार्ग, नॅशनल हायवे, पालखी मार्ग हा आपल्याच डोळ्यासमोर झाला ना. महाराष्ट्र सरकार तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं. मला काही क्रेडिट घ्यायचं नाही आता. जो अच्छा कहना चाहिए. गडकरी साहेबांनी महाराष्ट्राला मदत केली का? तर केली. हे स्पष्टच ना. पालखी मार्ग दिसतोच ना डोळ्यांनी. आपण सगळे जातोय त्या पालखी मार्गावर. काही मात्र राज्याच्या तिजोरीवरती काही योजनांमुळे भार आलाय, त्यामुळे पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या रखडल्या. 1.5 किलोमीटर ते मात्र म्हणजे त्याचा काही परिणाम पाहायला भेटेल का? मग अशा म्हणजे 1.5 किलोमीटरच्या मात्र राज्यात आणि मी तुम्हाला छोटी छोटी उदाहरणं देते. कालच मी इंदापूरला गेले होते. तिथे आशा आणि अंगणवाडी सेविकांचे काही प्रॉब्लेम्स होते. दौंड, इंदापूर, बारामतीच्या सगळ्या भागामध्ये युरिया आता मिळत नाहीये. त्याच्यानंतर सरकारी, हे तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रातली कालची बातमी आहे की सरकारी सगळ्या नेत्यांचे, मंत्र्यांचे जे PA आहेत त्यांना पगार नाही झाले 3-4 महिने. त्याच्यानंतर लाडक्या बहिणी योजनेमध्ये वेळेवर निधी जात नाही. वेळेवर गेला तर 2100 रुपये देत नाही. सरसकट कर्ज माफी करू असं माननीय मुख्यमंत्री बोललेले तुमच्याच चॅनलवर मी पाहिलंय. आता सरकार म्हणते की आम्ही कर्ज माफी करणार नाही. आता सगळा डेटा आजच वर्तमानपत्रात ही बातमी आहे बघा. प्राधिकरणाची जमिनीचे दर. आता हे जमीन किती हेक्टर विकणार आहेत? 22,000 हेक्टर जागे विक्रीतून निधी उभा करणार. म्हणजे सरकारी जमीन 22,000 हेक्टर निधी उभारणी. याचा अर्थ काय? सिग्नल काय देताय तुम्ही आम्हाला की निधी उभारण्यासाठी? इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, वेन डू सेल युअर फॅमिली सिल्वर. घरात महिला सोनं आणि चांदी जेव्हा पैसे असतात तेव्हा का विकत घेऊन ठेवतात? की अडचणीच्या काळात सोनं आणि चांदी विकू. जमीन ही इन्व्हेस्टमेंट आहे की नाही? ती विकताय एवढी मोठी 1000 एकर जमीन. याचा अर्थ काय? सरकारकडे पैसे आणि धोरणात्मक सरकार पण मान्य करतंय ना. त्यामुळे मला कन्फ्युजिंग असं झालंय की बजेट जेव्हा होतं आणि कुठल्याही देशाचं, राज्याचं, मी काही कुठल्या व्यक्तीबद्दल बोलत नाही, मी सरकारबद्दल बोलते. आता गेले अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या आशीर्वादाने मला दिल्लीला जायची संधी मिळाली. आणि त्याच्यामुळे हे फायनान्स, मी ना फायनान्स एक्सपर्ट ना इकॉनॉमिस्ट,
पण कानावर पडून अभ्यास करून एवढं तर आपल्याला सगळ्यांनाच कळतं की बजेट जेव्हा होतं त्या बजेटमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मग जर एवढे निधी पैसे बजेटमध्ये ऐकून घ्या, माझं म्हणणं हा देश ही सगळी इन्क्वायरी संविधानाच्या चौकटीतून झाली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणीमध्ये राज्यपालांनी राजकीय निर्णय घेऊन नये असं तामिळनाडू. म्हटलेलं आहे. तर याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होईल का? की आपण महाराष्ट्राच्या काही नाही. दिवसांमध्ये राज्यपाल कोश्यारींचं वर्तन पाहिलं किंवा त्यांनी घेतलेले निर्णय असतील ते तुमचा पक्ष असेल किंवा मग शिवसेना पक्ष असेल यांच्या बाबतीत काय वाटतं? त्याचा आमचं नाही, जिथे जिथे केंद्र सरकारच्या विरोधी विचाराचे सरकार राज्यांमध्ये तिथे हा प्रॉब्लेम दिसतोय. म्हणजे हा तामिळनाडूत दिसतो, महाविकास आघाडीचं सरकार असताना ज्याचा उल्लेख तुम्ही केला, वेस्ट बेंगॉल, या अनेक ठिकाणी आपण पाहिलेला आणि डेटा आहे. आणि तामिळनाडूची जी काल जी ऑर्डर आली आहे ती आपण सगळ्यांनीच वाचलेली आणि त्याच्यात काही आश्चर्य नाही. मी कोर्टाचे विनम्रपणे आभार मानते. ताई, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जे विधान केलं, रामकृष्ण हरी. काल बैठकीला पण ते उशिरा आले दादांनी. जाऊच. काही मुद्द्यांवर कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांचे अधिकार दिले नाहीत. एकमेव खातं असं आहे की देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या गृहाच्या राज्यमंत्र्यांना त्यांचे अधिकार दिले. राज्यमंत्र्यांची नाराजी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेली आहे की कॅबिनेट मंत्र्यांनी मग राज्यमंत्र्यांचे अधिकारच दिलेले नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती मागावी लागते. स्वतःच्याच मंत्रिमंडळामध्ये जर मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती मागावी लागत असेल तर का आलबेल चाललं नाही असं म्हणायचं का? मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारा. ताई, एक आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे. हा, जे अमेरिकेचं धोरण पाहायला मिळते त्याच्यामुळं देशाच्या काय आपल्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम पाहायला मिळतोय की अमेरिकेनं चीनवरती जवळपास 104% कर जो आहे तो लादलेला आहे. त्याचे परिणाम आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाहायला मिळतात. देशात काय परिणाम होईल? मी तुम्हाला किती दिवस सांगते, ज्या दिवशी टॅरिफची अनाउन्समेंट झाली त्याच्या आधीपासून मी पार्लमेंटमध्ये बोलले की एक हाय पॉवर कमिटी सेटअप करा. आज तुम्ही बघता, आज पहिल्यांदा वाणिज्य मंत्री हे स्टेक होल्डरशी बोलणार आहेत. आज पहिल्यांदा हे मी पार्लमेंटमध्ये बोललेले आहे की वाणिज्य मंत्र्यांनी पहिलं सगळ्या या जे स्टेक होल्डर्स आहेत, इम्पोर्टर्स एक्सपोर्टर्स, जे पॉलिसी आहे ज्यांना डायरेक्ट इम्पॅक्ट होतो टॅरिफचा, त्या सगळ्यांना बोलवा. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात आपण जिथे बसतोय त्या पुण्यात विजय केळकर आहे, याच पुण्यात अजित रानडे राहतात. ही सगळी एवढे जे एक्सपर्ट्स आहेत हे सगळे एक्सपर्ट महाराष्ट्रात आहेत. तर बोलवा ना या तज्ज्ञांना, घ्या ना कमिटी करा आणि टॅरिफवर डिस्कशन करा. तुम्ही बघा सिंगापूरच्या प्रधानमंत्र्यांनी किती पारदर्शकपणे भाषण केलंय, ते जरूर प्रत्येक व्यक्तीने ऐकलं पाहिजे. आणि त्यांचा टॅरिफ 10% आहे, आपण 27ला आहोत, तरी त्यांनी पारदर्शकपणे पॉलिसी केलेली आहे. तशीच आपण तातडीने करणं गरजेचं आहे. आणि आज पण मार्केट कोलॅप्स झालंय. मी 1 महिन्यापूर्वी पार्लमेंटमध्ये माझ्या भाषणात बोलले होते. मी पुन्हा सांगते, मी तज्ज्ञ नाही ना फायनान्स ना इकॉनॉमिक्स, पण जर मला कळू शकत होतं की मार्केट क्रॅश होणार आहे तर सरकारला नाही का लक्षात आलं? बोर्डावरून नरेंद्र मोदी काल असं म्हटले की विरोधकांनी हा कायदा मुस्लिमांच्या हिताचा आहे, मात्र विरोधकांनी मुस्लिम विरोधकांचं राजकारण ही लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. प्रत्येक बाजू आपापली बाजू मांडणार. जे वास्तव आहे ते त्या डिबेटमध्ये त्या दिवशी बाहेरच आलं. सुनील तटकरे पक्षाच्या बैठकीमध्ये असं म्हटले, काही मुस्लिम प्रवक्त्यांनी वक्फ बोर्डासंदर्भात त्यांच्याकडे तक्रार केली. ते असं म्हटले की मतदान होण्याच्या आधीच तुम्ही आमच्याबरोबर चर्चा करायला पाहिजे होती, तेव्हा का नाही केली? आता वक्फ बोर्डाचं विधेयक जे आहे ते मंजूर झालेलं आहे, आता काहीच करता येणार नाही, आपण आता भाजपसोबत गेलेलो आहोत. म्हणजे पक्षातल्या मुस्लिम समुदायाला विचारात घेतलं जात नाही का काय? तुमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भानं अहवाल येत आहेत, पण अहवालात ठोस कुठल्याही पद्धतीत कुठलंही असं एक वाक्य नाही की रुग्णालयाला कारवाई केली जाईल. जरी कारवाई केली तरी ती दंडात्मक होऊ शकते, त्याच्यापुढे काय होऊ शकत नाही. एक तर उशिरा का होईना जी पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन, म्हणजे परवा 48 तासापूर्वी आम्ही पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला गेलो होतो आणि सगळे माझे सहकारी होते तिकडे. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की एखाद्याचा 5-7 हजार रुपये जर टॅक्स भरला नाही तर त्याच्या घराच्या बाहेर जाऊन हीच पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन बँड वाजवते. करेक्ट? 5-10 हजार रुपयासाठी. आणि तो काय बिचारा फार काही वर्ष थकत नसतो, त्याची नोकरी गेलेली असते, EMI प्रॉब्लेम असतो म्हणून तो थकवतो. तो या देशाचा इमानदार नागरिक आहे, त्याच्याकडे तुम्ही बँड वाजवता आणि 27 कोटी रुपये उडवले, तिथे तुम्ही काही शब्द पण काढत नाही. आणि तेव्हा आम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं एकत्रपणे की जर तुम्ही 48 तासात काही ऍक्शन घेतली नाही
तर आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवू. आणि आज निर्णय उशिरा का होईना, पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन हल्लं, देव पावला बाबा, रामकृष्ण हरी. म्हणजे उशिरा का होईना, त्या दिवशी आपण या सगळ्यांनी मिळून इशारा दिला म्हणून 48 तासाच्या आत नोटीस तर गेली. हाच कारभार आहे त्या पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं. एक दुर्दैव आहे. मी जड अंतकरणातून हे म्हणते, कारण का मला नाही कॉर्पोरेशनवर उगाच नावं ठेवत बसायची, पण काय करणार अशा परिस्थितीत. आणि तुम्ही जे म्हणला की मी त्या फॅमिलीकडे जाऊन आलेले आहे, आम्ही सगळेच एकत्र गेलेलो आहोत. मी डिटेल्स शेअर करणार नाही, कारण का त्या कुटुंबाची प्रायव्हसीचा आपण मान सन्मान केला पाहिजे. पण एक गोष्ट पारदर्शकपणे प्रकर्षाने सातत्याने बाहेर येते की डॉक्टरची तर चुकी आहे. आणि मी आजही म्हणते की ती हत्याच आहे, कारण का 5.5 तास ती बाई तिथे काळात येत होती, तिला ब्लिडिंग होत होतं, या सगळ्याचा प्रूफ आहे. तरी तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तयारी करून तिला पाठवता, मग ही हत्याच आहे ना. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 4-5 ऍडमिनिस्ट्रेशनचे लोकही त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत. त्याच्यामुळे डॉक्टर आणि ऍडमिनिस्ट्रेशन मेक्स द हॉस्पिटल. याचा अर्थ हॉस्पिटल त्याला जबाबदार आहे का? आहेच. त्यांना सुटका, कुणालाच सुटका नाही. जो जो त्याच्यात इन्व्हॉल्व आहे त्याला सुटका नाही, त्याला माफी नाही. संचालकांवर गुन्हा दाखल व्हावा का? मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री आतापर्यंत त्यांनी ऍक्शन घेतलेली आहे. माझी अपेक्षा आहे आणि अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करते की आतापर्यंत कोणीही त्याच्यात राजकारण आणलेलं नाही. आम्ही या राजकारण आणू इच्छित नाही. तुम्ही त्या कुटुंबाला न्याय द्या आणि असं परत ह्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात होणार नाही, याच्यासाठी एक हाय पॉवर्ड कमिटी करा, तज्ज्ञ घ्या त्याच्यात. आता राजेश टोपे जरी विरोधी असले तरी कोविडच्या काळात अतिशय उत्तम त्यांनी काम केलं. नागपूरमध्ये बंग फॅमिली आहे, विदर्भात अतिशय उत्तम हेल्थमध्ये काम करतात. त्यांचं माझं काय म्हणणं, हे जे एक्सपर्ट्स आहेत, राजकारण बाजूला ठेवून एक म्हणजे सगळ्या विचारांची एक चांगली, ज्यांनी चांगलं काम मेडिकलमध्ये केलेलं आहे, अशा सगळ्या लोकांची एक 8-10 लोकांची कमिटी करा आणि पुढच्या एक 15-20 दिवसात एक उत्तम हेल्थ पॉलिसी द्या आणि एक SOP द्या प्रत्येक हॉस्पिटलला. हे म्हणतात ना, काय ते इलेक्शनच्या वेळेस म्हणत होते, काय दूत म्हणायचं, काहीतरी दूत, आरोग्य दूत. तो आरोग्य दूत वगैरे आहे, तुम्ही द्या गॅरंटी. सरकार आहे ना दिलदार, मायबाप सरकार आहात ना तुम्ही, मायबाप सारखे वागा ना. प्रत्येक हॉस्पिटलला टार्गेट द्या की बाबा इतकं कोणी ह्या परिस्थितीत आलं तर पैसे नसले तर लगेच आत घ्या, काय पडलं सरकार उभं राहील त्यांच्याबरोबर. सरकार कशासाठी आहे मग? आरोग्य दूत म्हणताना एवढी मोठी स्कीम तुम्ही म्हणता, मग ती इम्प्लिमेंट का होत नाही? ती कागदावरच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणीमध्ये नाही, इन्क्वायरी करून गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे कुणाच्याही विरोधात. मग माझ्याकडून चूक झाली तर ती माझ्यावर पण झाली, मला एक हिअरिंग द्या, तसं त्यांना एक हिअरिंग द्या. माझं अजिबात म्हणणं नाही, त्यांचीही बाजू ऐकून घ्या. माझं म्हणणं, हा देश, ही सगळी इन्क्वायरी संविधानाच्या